उभे विटेवरी करकटेवरी घेऊनिया घेऊनिया करकटेवरी घेऊनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी तुका मारे माझे हेची सर्व सुख तुका मारे माझे हेची सर्व सुख
तुलसी हार गळा कासे पीतांबर पायी मुख आवरी पायी मुख आवरी तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर आवडे निरंतरेची गाण आवडे निरंतरेची गाण तुळशी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे रामकृष्ण हरी हरी राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले रोजानी पहारे करना परवा मनोनी विठाली आवडी बळीयाचे अंकेत आम्ही झालो बळी आम्ही झालो बळी आम्ही झालो बळी आम्ही
हरियाचे अंकेता आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत नाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान बळीयाचे अंकित Bye.
अंकित अंकित
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार तुका म्हणे आता म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्व धाम्नाम् अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय पांडुरंगाकारो
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनि आता नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशं आनंदी वल्लभं शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडौरमीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणा करता निवडलेला जो अभंग आहे आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एकनिष्ठ असणारे भक्त सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोचवण्याची महान क्रांती केलेली आहे असे असणारे वैराग्यराग रसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबराया यांचा चार चरणाचा स्वतःच्या जीवनामध्ये भगवत स्वरूपाला प्राप्त होण्याकरता नेमकं कोणतं बळ तुकोबाराने स्वीकारलेलं आहे याचं यथार्थ वर्णन अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठल साधकाने भगवत प्राप्ती करता काय त्यागावं आणि काय स्वीकारावं याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात बहुधा असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं साधनेवर आरूढ झालेला साधक आयुष्यभर साधना करतो पण साधना करत असताना अंतिम टप्प्यामध्ये मात्र त्याची अधोगती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून अशी फसगत आपल्या जीवनामध्ये होऊ नये याच्या करता
हा साधकाला जाग करण्याकरता तुकोबारांनी हा अभंग लिहिलेला असावा. विठ्ठल सामान्य पामराला जाग होण्याकरता कितीतरी अभंग आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आजचा हा अभंग विशेष याच्या करता आहे. सामान्य जीवाचं होईल जे होईल ते होईल, पण साधकाचं आत्मकल्याण झालं पाहिजे, त्याची अधोगती होता कामा नये. ही जबाबदारी संत महानुभावांच्याकडे असल्यामुळे त्यांनी विशेषत्वाने काही अभंग साधकांच्या करता लिहिलेले आहेत. विठ्ठल या अभंग संहितेतील आजचा हा एक गोड चिंतनीय सगळ्यांच्या पाठातला, सगळ्यांच्या कुणाच्या परिचयातला आहे, कुणाच्या अपरिचित आहे, कुणाच्या कानपाठ आहे, कुणाच्या ऐकण्यातला आहे. अशा पद्धतीचा गोड अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा आपल्याला काय सोडायचंय आणि काय घ्यायचंय हे ठळक ठळक बघायचं आहे. साधू संतांच्या कृपेने भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी अतिशय अधिकार संपन्न ही भूमी आहे. संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ वास करणारी ही भूमी आहे. आणि म्हणून नाशिक क्षेत्र सामान्य क्षेत्र नाही, पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा ऐश्वर्य संपन्नतेने भरलेला हा नाशिक जिल्हा आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ऐश्वर्य संपन्नतेने भरलेला हा नाशिक जिल्हा. अशा या पवित्र नाशिक जिल्ह्यामध्ये या पिंपळगाव खांब या क्षेत्रामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा आपण करू घातलेला आहे. त्यामध्ये 2 नंबरची सेवा आहे. महाराज जरी 2 नंबरचे नसले तरी सुद्धा सेवा 2 नंबरची आहे असं आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. ऐका नाही, महाराज 1 नंबरचा पण सेवा 2 नंबरची. विठ्ठल या सोहळ्याला गायनाच्या द्वारा, वादनाच्या द्वारा आपल्याला ही जी गंधर्व मंडळी प्राप्त झालेली आहे. आदरणीय हरिभक्त परायण मृदंग सम्राट मयूरजी महाराज पांडे निमगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य निवृत्ती महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद भास्कर महाराज कान्हो या ठिकाणी उपस्थित आहेत. पंढरी महाराज साणे नाव आहे पण गैरहजर आहेत, पण तेही या ठिकाणी येतीलच एखाद्या दिवशी. आदरणीय मृदंगाचार्य महेश महाराज ऐकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ज्यांनी पहिली चाल गायली अतिशय सुंदर संदीप महाराज या ठिकाणी आहेत. माझ्या बरोबर आलेले ऋषिकेश महाराज आहेत. पंकज महाराज या ठिकाणी आहेत. आदी करून तुम्ही सगळे देवरूप श्रोते सज्जन मंडळी जास्तीच्या संख्येनं म्हणजे बहुसंख्येनं आलेली मातृवर्ग आणि अगदी बोटावर मोजणे इतके आलेले पुरुष वर्ग. गावचे पुरुष गेले कुठं मी चिंता करायला लागलोय अर्ध्या तासापासून. महिला भरपूर आहेत पण पुरुषांची संख्या जरा कमी वाटते. बहुधा कीर्तनाच्या कडे आवड महिलांना जास्त असते, पुरुषांना कमी असते. पण काळजी करू नका, कीर्तनात आल्यानंतर महिला असो वा पुरुष असो उद्धार दोघांचाही होतो. विठ्ठल या सर्व गंधर्व मंडळींच्या द्वारा या कार्यक्रमाला लाभलेली शोभा आभा प्रभा फार गोड आहे. उपस्थित सगळ्यांच्या चरणी दंडोत प्रणाम करतो. ज्ञात अज्ञात ज्यांचं नाव घेतलं तेही, ज्यांचं नाव नाही घेतलं तेही, त्या सगळ्यांच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम भाव आदर भाव आहे. म्हणून काही काळजी करायचं कारण नाही. या नारदाच्या गाजून सगळ्यांना मनोभाव वंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जागेत मस्तक हे पायावरी Wow.
दंडोत प्रणाम करतो. माझ्या पाठीमागे भगवान गोपाल कृष्णांच्या सारखा उभा असलेला आमचा पंकज दादा या ठिकाणी आहे. त्याचं माझ्यावर विशेष प्रेम आहे बरं का. म्हणून पंकज दादा पाठीमागे आहे. आदी करून गावातील सर्व श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावरती दंडोत प्रणाम करून अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. विठ्ठल या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारायांनी बळाचं वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता साधकाने कोणतं बळ साधकाला अपेक्षित आहे, साधनेच्या द्वारा त्याने कोणत्या बळाचा आधार घेऊन साधना करावी, या बळाचा निर्देश महाराजांनी आजच्या अभंगामध्ये केलेला आहे. एक बाजू. दुसरी बाजू अभंगाची अशी आहे. दुसरी बाजू म्हणजे या अभंगामध्ये काय त्यागलेलं आहे आणि काय स्वीकारलेलं आहे, साधकाने काय स्वीकारावं आणि काय त्यागावं याचंही वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. दोनही अंगाने आपल्याला अभंगाच्या संबंधाने चिंतन करता येईल. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याच्या प्राप्ती करता विशेषत्वाने कोणतं बळ अपेक्षित आहे त्या बळाचं वर्णन केलेलं आहे. मला असं वाटतं जीवनामध्ये काहीही करायचं असेल तरी त्याच्या करता विशेषत्वाने कोणता ना कोणतं बळ या ठिकाणी मनुष्याला लागतंय बघा. बरोबर आहे की नाही? काहीही करा तुम्ही, काहीही करा. शेती करण्यासाठी बळ लागतं, बरोबर आहे ना. संसार करण्याकरता बळ लागतं, परमार्थ करण्याकरता बळ लागतं, सप्ताह करण्याकरता बळ लागतं, कीर्तन करण्याकरता सुद्धा शब्दांचं बळ लागतं. ऐका, काहीही करा तुम्ही, अगदी झोपल्यानंतर इकडच्या कुशीवरून या कुशीला होण्यासाठी सुद्धा बळ लागतं. नाही फुकटचं बोलायचं जरी असलं तरी सुद्धा बोलण्याकरता काय लागतंय? बळ लागतं. आणि जर बळाशिवाय जर एखादा व्यक्ती बोलायला लागला तर माणूस ऐकणारा म्हणतो, अरे तुझ्या बोलण्याला काही बळ आहे का नाही, म्हणतो का नाही? म्हणजे बोलण्याकरता सुद्धा बळ लागतं. आणि जर एखादा शहाणा बळाशिवाय बोलत जर असेल तर ज्ञानोबराय त्याचा धिक्कार करतात. ज्ञानोबराय बोलतात, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू धिक्कार केला. बळे विना शक्ती बोलू नये, बोलू नये, बोलू नये. बळाशिवाय माणसाने बोलायचं नाही. एखादा शहाणा जर बळाशिवाय बोलत असला तर संत महानुभावांच्या यादीमध्ये त्याला जागाच राहत नाही. बळाशिवाय जर माणूस बोलला तर समाज स्वीकारत नाही. यात नवल काय? शेजेची कामीण म्हणजे बायको सुद्धा त्याचं, शेजेची कामीण बायको सुद्धा त्याचं बोलणं स्वीकारत नाही, असं मला म्हणायचं आहे. तुम्ही म्हणाल बायको विश्वास ठेवत नाही, काही उदाहरण आहे ना. सामान्य जीवाचं उदाहरण दिल्यापेक्षा मोठ्याचं कोणाचं तरी एखादं उदाहरण देऊ म्हणजे आपल्याला चटकन पुढे सरकता येईल. वेळ कमी. रावण माहिती आहे तुम्हाला? रावण सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? 10 तोंडाचा रावण, 10 तोंडाचा. 2 तोंडाचे रावण पाहिले असतील तुम्ही, ते गावोगावी असतात. हा 10 तोंडाचा लंकेचा राजा रावण. त्या लंकेचा राजा रावण
जेवणासाठी बसला, जेवायला बसला. तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती, पती महाराज जेवायला बसले म्हणजे नवरा जेवायला बसला की बायकोने सगळं काम बाजूला ठेवायचं, नवऱ्याला वाढण्यासाठी तिथं समोर बसायचं असतं. असं पूर्वी होतं बरं का, आता काही तसं राहिलं नाही. बरोबर आहे की नाही? आता फारच अवघड झालंय महाराज. पतीनं शिणून भाजून धावपळ करून यायचं आणि मग शिणून आल्यानंतर दरवाजा वाजवा, पत्नीनं दरवाजा उघडायचा. पतीनं अरे जेवायला तरी द्या. तर त्या वेळेला जेवायला द्या म्हणणाऱ्या पतीनं पाहिलं तर केस मोकळे, डोळे लाल झालेले आणि मंजूष रेल पाहिलेली तिने. आणि ते सत्याचं तिचं मंजूचं भांडण झालेलं असल्यामुळे हिचे डोळे लाल झाले. आणि मग अशा अवस्थेत तिने कपाळाला झेंडूबाम लावलेला, असा भनाभनाकाचा वास. आणि मग अशा अवस्थेत ती म्हणते माझं ना डोकं फार दुखतंय, एक काम करा तुम्ही घ्या मला जेवायला द्या. अशी परिस्थिती आताची आहे. पण त्या काळी काही तसं नव्हतं. वा वा, या महाराज या. धन्य माता पिता विठ्ठल विठ्ठल. आणि मग रावण असा जेवायला बसला तर मंदोदरी वाढण्यासाठी बसलेली आहे. वाढता वाढता मंदोदरी बोलायला लागली. मंदोदरी का बोलायला लागली? कारण महिलांचं विशेषच असं आहे, पती जेवायला बसल्यानंतर त्याचं तोंड चालू झालं का मग काय त्याला बोलायचं ते जेवणाच्या वेळेला बोलून घ्यायचं. का बर? एरवी तो तिला बोलू देत नाही ना म्हणून. ऐका. आणि मग बोलायला लागली मंदोदरी, स्वामी आजपर्यंत आतापर्यंत तुम्ही जे बोललेला आहात ते काही बळाशिवाय असल्यामुळे ते तुमचं बोलणं काही मला योग्य वाटत नाही. तो म्हणला कसं काय? अहो स्वामी, तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये 3 विधानं केली होती. काय विधानं केली होती? पहिलं विधान, समुद्राला काय करील? समुद्राला सुगंध आणेल असं म्हटलं होतं. मला वाटलं झोपले काय. ऐका, खारा समुद्र गोड करेल असं तुम्ही म्हणाला होता. अजून या इथपासून तर तिथपर्यंत म्हणजे इहलोकापासून तर परलोकापर्यंत स्वर्गाला काय करील? शिडी बनवेल. आणि तिसरं विधान केलं होतं, सोन्याला सुगंध आणील म्हणले होते का नाही? पण स्वामी तुम्ही स्वर्गाला वैकुंठाला शिडी बनवणार असं म्हणाला होता, पायऱ्या बनवणार असं म्हणाला होता. पण अद्यापर्यंत फाउंडेशन सुद्धा झालेलं नाही तुमच्याकडे. म्हणजे बळाशिवाय बोलले की नाही? आतापर्यंत नाही समुद्र गोड केला, पण एखादी खाडी तरी गोड करा. त्यातलं काही झालेलं नाही. सोन्याला तुम्ही सुगंध आणलेला नाही. पण मला असं वाटतं रावणाचे धन्यवाद मानले पाहिजे. बरं झालं त्याने सुवर्णाला सुगंध नाही आणला. लक्षात आलं का तुमच्या? सोन्याला जर सुगंध आला असता तर चोराला जास्त धावपळ करण्याची गरजच पडली. ज्याच्याकडे सोन्याचा जास्त घमघमाट त्याच घर नेमकं फोडलं असतं. आणि म्हणून धन्यवाद आहे रावणाचे. म्हणजे मला सांगायचं काय आहे, हे सगळं करत असताना, हे सगळं बोलत असताना एकही गोष्ट रावणाने पूर्णत्वाला नेलेली नाही. म्हणून मंदोदरी म्हणायला लागली, स्वामी तुमचं हे बोलणं मला पटत नाही. का पटत नाही? अहो तुम्ही त्या रामप्रभूची पत्नी चोरून आणलेली आहे. पण तुम्हाला सत्य सांगू, एक दिवस प्रभू रामचंद्र 7 समुद्राच्या अलीकडे येतील आणि तुम्हाला बाण मारून तुम्हाला मारतील आणि सीतेला पुन्हा अयोध्येमध्ये घेऊन जातील. रावण म्हणला, वा रे वा, भाकरी माझ्या खाते आणि गुणगान रामाचं गाते. नाही नाही स्वामी, हे सत्य आहे. तुमच्या लक्षात नाहीये, तुमच्या लक्षात नाहीये. हे त्रिवार सत्य आहे. एक दिवस रामप्रभू वानरांच्या सायने इकडे येणार. त्यावेळेला मंदोदरीला रावण म्हणायला लागला, तू मला काय सामान्य समजतेस काय? अगं त्या रामप्रभूकडे काय आहे, तर रामाकडे काय आहे? माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. शूरवीरांची यादीच्या यादी आहे. त्यावेळेला मंदोदरी म्हणाली, विसरलेत का? रामाकडे 18 पद्म वानर आहेत. बरोबर आहे की नाही? रामाकडे 18 पद्म वानर आहेत. जरी त्याच्याकडे 18 पद्म असले पण माझ्याकडे काय कमी आहे? माझ्याकडे कुंभकर्णासारखा भाऊ आहे. बरोबर आहे की नाही? मेघनाथ, इंद्रजितासारखे मुलं माझे आहेत. आणि मग ऐश्वर्य संपन्न शक्तिवान मी आहे, बलवान. त्यावेळेला
मंदोदरी रावणाला म्हणली, स्वामी त्या 18 पद्म वानरांना सामान्य समजू नका. म्हणले कसं काय? त्या 18 पद्म वानरांच्या पैकी एकच परवा आलं. म्हणले त्याने काय केलं तुमच्या ध्यानात आहे की नाही? काय केलं त्याने? जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. असे किती रामाकडे 18 पद्म वानर आहेत. पद्माची संख्या आपण न बोललेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटतं तुम्ही जे बोलतात ते बळाशिवाय असल्यामुळे मला तुमचं पटत नाही. आता जिथं रावणाच्या बायकोला रावणाचं पटेना तिथं आपलं काय आहे? आम्हाला सुद्धा नुसतं बोलणं महत्वाचं नाही तर बोलण्याच्या संबंधाने तसं वागणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यालाच वंदन आहे. बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, मग या मृत्यू लोकांमध्ये जो बोलतोय आणि बोलल्याप्रमाणे वागतो सुद्धा त्याची वंदावी पावले अशा पद्धतीचा अधिकार आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बळे विना शक्ती बोलू नये. अनेक प्रकारची बळं आपल्याला सांगता येते. किती बळं सांगायची महाराज? कितीतरी मोठी यादी बळांची आहे. पण त्यातले 4-2 बळं आपल्याला वेळेअभावी आणि म्हणून सांगण्याचा प्रयत्न करूया. पहिलं बळ शरीराचं बळ आहे. दुसरं बळ बुद्धीचं बळ आहे. तिसरं बळ पैशाचं बळ आहे. चौथं बळ सत्तेचं बळ आहे. आणि मग ह्या 4 बळापैकी तुकोबारांकडे कोणतं बळ आहे हे जरा बघूया. पहिलं बळ कोणतं? शरीराचं बळ. माणसाकडे दुसरं काही नसलं तरी चालेल पण शरीर सृष्टी जर चांगली असली तर मला असं वाटतं त्याला दुसरं काही करायची गरज नाही. बरोबर आहे? त्याच्याकडे शरीर असेल तर तो लाभ मारेल तिथे पाणी काही आता नाही बरं का पावसाळ्यात. कथेची सामुग्री त्याच्याकडे शरीराचं बळ असलं पाहिजे. व्यावहारिक दृष्टीने अजून आपण बोलतोय. पारमार्थिक दृष्टीने बोलायला लागलो मग तुमचं प्रमाण अपेक्षित आहे. व्यावहारिक दृष्टीमध्ये म्हणजे व्यवहारामध्ये कमीत कमी माणसाकडे काय असलं पाहिजे? निरोगी शरीर असलं पाहिजे. काय आहे तुम्हाला एक सांगतो बघा. ज्याच्याकडे निरोगी शरीर आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला आनंद भोगता येतो. ज्याच्याकडे निरोगी शरीर नाही म्हणजे तो रोगी जर असेल तर जिवंत असून सुद्धा मेल्याप्रमाणे आहे. विठ्ठल
एक सुंदर कोटी तुम्हाला सांगतो. निरोगी शरीर ठेवायचं असेल तर माणसाने चांगलं खाल्लं पाहिजे. चांगलं खायचं, चांगलं खाल तर निरोगी शरीर राहील. निरोगी शरीर राहिली तर बुद्धी चांगली राहील. बुद्धी चांगली राहिली तर मनुष्याचं विचार चांगले राहतील आणि विचार चांगले राहिले की मनुष्याला समाधान प्राप्त होईल. ऐका, समाधानी राहायचं असेल तर विचार चांगले ठेवा. विचार चांगले ठेवायचे असेल तर बुद्धी चांगली ठेवा. बुद्धी चांगली ठेवायची असेल तर शरीर चांगलं ठेवा आणि शरीर चांगलं ठेवायचं असेल तर चांगलं खा. बरोबर आहे की नाही? म्हणजे चांगलं खाल्लं की शरीर चांगलं राहतं. चांगलं शरीर राहिलं की बुद्धी चांगली राहते. बुद्धी चांगली राहिली की विचार चांगले येतात आणि या जगाच्या पाठीवर तोच समाधानी राहू शकतो ज्याचे विचार चांगले. विचार वाचून समाधानी राहण्यासाठी माणसाकडे विचार चांगले असले पाहिजे. विचारा वाचून न पाहिजे समाधान. ज्याच्याकडे चांगले विचार नाही त्याला समाधानी राहता येत नाही. म्हणून समाधानी राहायचं असेल तर विचार चांगले ठेवा. विचार चांगले ठेवायचे असतील तर बुद्धी चांगली ठेवा आणि बुद्धी चांगली ठेवायची असेल तर शरीर निरोगी ठेवा आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर चांगलं खा. बरोबर आहे की नाही? पूर्वीचे लोक म्हणजे 80-90 वर्षापर्यंत त्यांचं डॉक्टरची भेटच होत नव्हती. महाराज, होत होती का? तिथं बरेचसे जुनी लोक उभे आहेत बाबा. बरोबर आहे की नाही? ते मरेपर्यंत जगत होते. बरोबर आहे का? मरेपर्यंत ते जगत होते. म्हणजे म्हातारपण येईपर्यंत सुद्धा त्यांची मेडिकलची गाठ भेट नाही, डॉक्टरची त्यांची ओळख नाही. एका आजोबांना विचारलं यातलं गमक काय आहे, तर आजोबांनी सांगितलं महाराज सोपं गणित आहे. आम्ही लहान असताना खायला घरात आणि प्रातःविधीला बाहेर जात होतो. आता काळ बदललेला आहे. आता खायला धाब्यावर. बरोबर आहे की? म्हणजे खायला बाहेर आणि प्रातःविधीला घरी येतात. एवढाच फरक आहे. म्हणून आता माणसं निरोगी राहिलेली नाही. पूर्वी काय परिस्थिती भयंकर होती महाराज. मी असं ऐकलेलं आमच्या आजोबांच्या कडून 72चा ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माणसांना खायला मिळत नव्हतं म्हणून माणसं मरत होती. बरोबर आहे? 72च्या दुष्काळामध्ये खायला मिळालं नाही म्हणून माणसं मेली. आताही माणसं मरतात पण खायला मिळालं म्हणून नाही. लक्षात आलं? तुमच्या हुशार आहेत तुम्ही. ऐका, खायला मिळालं नाही म्हणून नाही, जास्तीच खाऊन खाऊन माणसं मरायला लागली आहेत. विठ्ठल विठ्ठल. खायचं तारतम्य राहिलं नाही माणसाकडे म्हणून सगळं रोगाचं भांडार होऊन गेलेलं आहे शरीर. बरोबर आहे की नाही? खाण्याचं तारतम्य राहिलेलं नाही. म्हणून माणसाने काय खावं, किती खावं, कोठे खावं याचं यथार्थ ज्ञान संतांनी आम्हाला दिलं. युक्त हरवी प्रश्न विचारत असतो, माणसाने जगण्यापुरतं खावं की खाण्याकरता जगावं? तुम्ही सांगा. खाण्यापुरतं जगावं की जगण्याकरताच खावं? जगण्या इतकंच खावं पण प्रयत्न कशासाठी चालला आपला सगळा? नित्य उठवण्या खावयाची चिंता. ऐका, खावयाची चिंता. काल मी आमच्या घराजवळच मारुतीचं मंदिर आहे बरं का महाराज, आणि मग स्नान वगैरे झाली, संध्या झाली आणि दर्शनासाठी निघालो. दर्शनाकरता जातानाच मध्येच आमच्या मित्राच्या बायकोने आडवलं, थांबा महाराज, सुंदर पोहे बनवलेले आहेत, नाश्ता करून मग दर्शनाला जा. म्हटलं चांगला योग आहे.
दर्शनाच्या आधी पोहे. आणि मग घरात गेलो, मित्र, मी आणि वहिनी अशा 3 जण आम्ही पोहे खाऊ लागलो. कांदा पोहे सुंदर बनवलेले. आणि खाता खाता आमची चर्चा चालली आणि त्या वहिनी साहेब दारात उभ्या होत्या. बोलता बोलता त्याने आमची दोघांची चर्चा चालत असताना बायकोकडे पाहिलं आणि पोहे खाता खाता त्याने बायकोला विचारलं, काय ग, दुपारच्या जेवणाला कोणती भाजी बनवणार आहे? ती म्हणली, अरे येतं गिणी एकदा, येतं पचू दे एकदा, दुपारच्या जेवणाची काळजी करतो. म्हणजे माणसाने खाण्याकरता जगलं पाहिजे का जगण्यापुरतं खायला पाहिजे हे त्याला कळेना. विठ्ठल विठ्ठल. जगण्यापुरतं माणसाने खाल्लं पाहिजे. म्हणून या पोटाचे अगोदर काय खावं हे महत्वाचं आहे. माणसाने काय खाल्लं पाहिजे? भगवान परमात्म्याने आपल्याला शाकाहारी प्राणी बनवलेला आहे. म्हणून माणसाने शाकाहार करावा, शुद्ध सात्विक अन्न ग्रहण करावं. पण माणसं ते सोडून काय करतात? मांसाहार करतात. पण ध्यानात ठेवा, मांसाहार करणाऱ्यांना, तुम्ही मांसाहार करायला सुरुवात केली ना तर ध्यानात ठेवायचं, ज्या ज्या वेळेला आपण मांसाहार केला त्या त्या वेळेला तेवढे वैरी आपण जोडून पण काळजी करायची नाही, जोडून ये वैरी ठेवीला. म्हणून मांसाहार करणं योग्य नाही, मांसाहार करणं चांगलं नाही. दादा तुम्हाला हात जोडून विनंती करतो, शुद्ध सात्विक अन्न ग्रहण करा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. परवा आम्ही तिकडे मुंबईला कीर्तनाला गेलो. 4-5 भाऊ होते की गेल्या गेल्या हातपाय धुतले आणि जेवायला बसलो. तर जेवायला बसल्यानंतर घरातला करता माणूस माझ्या समोर शेजारी जेवायला बसला आणि त्याने लहान्या भावालाही माझ्या जवळ इकडच्या बाजूने जेवायला बसवलं. आणि मग बोलता बोलता म्हणला, महाराज आमचा लहाना भाऊ दारू पितो, मांसाहार करतो, त्याला 2 शब्द सांगा म्हणजे तो गळ्यात माळ तरी घालेल आणि ते सुधरेल. म्हणलं ठीक आहे. जेवायला बसलो, जेवण असं रंगात आलं आणि त्याच्या गळ्यालाच हात लावला महाराज. असं त्याच्या शिपाई बाजूला केली. माळ नाही. म्हटलं दादा तुमच्या गळ्यात? नाही ना महाराज. म्हणले माळ नाही. अहो म्हणले काय दादा, एवढं सुंदर तुम्हाला नरदेह परमात्म्याने दिलेला आहे, त्या गळ्यामध्ये जर तुळशीची सुंदर माळ जर घातली तर अधिक छान दिसेल, का तुम्ही माळ घालत नाही? त्यावेळेला तो म्हणला, काय खरं सांगू का महाराज, मी माळ का घातली नाही? मला घरच्यांनी पाहुण्यासाठी ठेवलंय म्हणले. पाहुणे जर आले तर त्यांना कंपनी देण्याकरता मला बिगर माळेचं ठेवले. म्हणले अरे दादा चांगलं नाही, हे मांसाहार करणं योग्य नाही, मांसाहार करू नको. त्यावेळेला तो म्हणला, महाराज तुम्हाला माहिती नाही, अहो मांसाहार करण्याचे किती फायदे तुम्हाला, म्हणजे तो मला फायदे सांगायला ऐका. म्हणजे त्याचं असं म्हणणं झालं, आम्ही बिघडलो आणि तुम्ही बिघडा. ऐका, मांसाहार करण्याचे किती फायदे सांगायचे महाराज. मांसाहार केला की शरीरातलं कमी झालेलं कॅल्शियम वाढतं, ऐका, विटामिन वाढतात. म्हणून आम्हाला मराठी शाळेतच शिक्षकांनी शिकवलेलं आहे, पोरांनो संडे हो या मंडे खायचे नाही बरं का. त्याला सांगितलं, म्हटलं अरे कॅल्शियमच वाढवायचंय तुला, प्रोटीनच वाढवायचंय तुला, तर एक काम कर ना, गावरान तूप खा. ऐका नाही, गावरान तुपाने भिजवलेली पुरणाची पोळी खा. तो म्हणला थांबा महाराज, तुमची 1000 पुरणाची पोळी आणि इकडची एकच नळी सारखीच आहे म्हणते. आता काय याच्या पुढे डोकं फोडून घेऊ, अवघड आहे महाराज, अवघड आहे. म्हणून माणसाने तुम्हाला विनंती करतो, खायचं असेल तर शुद्ध सात्विक अन्न खा, त्याचा परिणाम सुद्धा योग्य होईल. विठ्ठल विठ्ठल. आज असताना या पोटाचे 4 भाग करायचे. पहिल्या भागामध्ये अन्न ठेवा, दुसऱ्या भागामध्ये पाणी ठेवा, तिसऱ्या भाग श्वास घेण्याकरता येण्या जाण्याकरता तेवढी जागा मोकळी ठेवा, आणि चौथा भाग उद्याच्या भुकेकरता शिल्लक ठेवा. आता आपलं कसं काय आहे,
जेवायला बसल्यावर आपण अशी व्यवस्था करतो का? अजिबात नाही महाराज. आणि आवडीचा पदार्थ जर असला तर तू जाय मी ये, तू जाय मी ये, तू जाय मी ये असं जेवणाचं इकडचं जे आहे ना असं खचून दाबून चेपून भरतो. आणि जिथं पाणी भरायचं आहे तिकडं अतिक्रमण करायला सुरुवात करतो महाराज. आणि मग इकडे अतिक्रमण करायला सुरुवात झाली की मग आतून एक पत्र येतं बघा. पत्र येतं महाराज आतून. काय पत्र येतं? असं स्पष्ट लिहिलेलं असतं बघा. आता गोडाऊन फुल झालेला आहे. आता अधिक माल आपण आतमध्ये पाठवू नये. आणि जर आपण अधिक माल आतमध्ये पाठवत असाल तर आतलाही माल बाहेर येण्याची शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. सही सुद्धा खाली मारून गेलो. ढेकर ढेकर येणं म्हणजे पत्र येणंच आहे, ध्यानात ठेवा. ढेकर आल्यानंतर माणसाने थांबलं पाहिजे. आणि ढेकर आल्यानंतर जर मनुष्य थांबत नसेल तर तुकोबारा म्हणतात त्या व्यक्तीला कुथायची पाळी होते. बरोबर आहे की नाही? हे मी सांगत नाही, माझ्या खिशातलं नाही, तुकोबारांच्या गात्यातलं आहे. ढेकरे जेवण दिसे साते, ढेकरे जेवण दिसे साते, ढेकरे जेवण दिसे साते, कुंथी हा तुकोबारांचा सुधारित शब्द आहे. पण आपल्या भाषेत आपण म्हणतो काय कुथतो म्हणतो की नाही आपण. म्हणून अधिकचं जेवण चांगलं नसतं. आणि म्हणून युक्त आहार करावा, युक्त विहार करावा, युक्त झोप घ्यावी आणि युक्त बोलावं. कसं बोलावं? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी. देवाचे माणसाला बोलायचं तर आहेच, पण माणसं प्रेमाने बोलत नाही महाराज. ऐका नाही, माणसं प्रेमाने बोलत नाहीत. प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न तरी माणसाने केला पाहिजे. कसं बोललं पाहिजे? गोड बोललं पाहिजे. माणसं पोपटासारखं बोललं पाहिजे, गुळासारखं गोड माणसाने बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे चार माणसं आपल्या जवळ आले पाहिजे असं तरी बोला. बोले ऐसे बोले, जैसे बोले विठ्ठल डोले, जैसे बोले विठ्ठल डोले, जैसे बोले विठ्ठल डोले, बोले एकच आहे, माणसाने सगळं काही युक्त करावं, जास्तीचं करू नये. अधिकचं काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पदरात दुःख पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने गरजेपुरतं सगळं केलं पाहिजे, ध्यानात घ्या. आणि म्हणून माणसाला चांगलं जेवण मिळण्याकरता कमी जेवण करा,
चांगलं जेवण करा, शरीर तुमचं निरोगी राहील. बरोबर आहे की? आणि निरोगी जीवन, निरोगी शरीर माणसाकडे असलेलं शारीरिक संपत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. शरीराची किंमत व्यवहारामध्ये अति किंमत आहे. परमार्थामध्ये काही शरीराची किंमत नाही का? शरीराची किंमत परमार्थामध्ये सुद्धा उत्तम आहे. मनुष्याच्या साधनेच्या द्वारा मिळालेलं सुख भोगण्याकरता सुद्धा शरीरच लागते महाराज. म्हणून या शरीराला काय म्हटलेलं आहे? शरीर सुखाचे भोसले, शरीर उत्तम चांगले. जंक्शन स्टेशन म्हणजे मानवी निरोगी शरीर आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे ओसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. या निरोगी शरीराने सगळं काही होता येतं. म्हणून माणसाकडे परमार्थामध्ये सुद्धा शरीराला किंमत आहे. कथा कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा आणि स्वस्थ बसून कथा कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा कशाची गरज आहे? कथेची सामग्री द्या. शरीर पाहिजे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा शरीर पाहिजे महाराज. आणि याच्या करता मनुष्याला निरोगी शरीर राहणं अति महत्वाचं आहे. म्हणजे पहिलं बळ मी सांगितलं, शरीराचं बळ ते माणसाकडे असलं पाहिजे. पण ऐका, शरीराचं बळ सर्वश्रेष्ठ आहे असं काही समजायचं नाही. शरीराच्या बळापेक्षा एक श्रेष्ठ बळ आहे, त्याला बुद्धीचं बळ म्हणतात. ऐका, ज्याच्याकडे शरीर आहे आणि बुद्धीचं बळ नाही त्यालाही काही करता येत नाही. पण ज्याच्याकडे शरीर नाही, बुद्धीचं बळ आहे, पण मात्र तो यशस्वी ठरतो बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांकडे शरीर सृष्टी नसेल पण बुद्धीचं बळ आहे म्हणून स्वराज्य घडवलं राजांनी. स्वराज्य घडवलं एकट्या माणसाने. महाराष्ट्राचा बांधून ठेवला कशाच्या बळावर? बुद्धीच्या बळावर. ज्ञानोबांनी त्याचा पुरस्कार केला महाराज. ज्ञानोबा म्हणतात ऐका, ज्याच्या जीवनामध्ये बुद्धीचं बळ आहे तेच त्याच्या जीवनामध्ये त्याचं अलौकिक वैभव आहे. बुद्धीचे वैभव
नाही बरं का. बुद्धी ज्याच्याकडे कुशाग्र बुद्धी आहे ज्ञानोबा म्हणतात तेच त्याच्या जीवनातलं वैभव आहे का नाही. बुद्धीच्या जागेवर बुद्धी असलेली माणसं कमी भेटतात. ध्यानात आलंय का तुमच्या लक्षात आलं की नाही. मेंदूच्या जागेवर मेंदू असलेली माणसं कमी भेटतात. बहुतांशी आपल्याला जास्तीचे मेंदूच्या जागेवर मेंदू न राहता गुडघ्यात आलेला जास्त माणसं ते भेटतात आहे की नाही. पण ध्यानात ठेवा माणसाकडे कुशाग्र बुद्धी असली पाहिजे. आणि मग कुशाग्र बुद्धीचे माणसं आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आपल्या भारत भूमीच्या वाट्याला बोटावर मोजणे इतके प्राप्त झाले. पहिले विद्वान कुशाग्र बुद्धीचा ज्ञान सम्राट असलेले आळंदी क्षेत्रामध्ये संजीवन समाधी स्थित झालेले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोपाराय पहिले विद्वान ठरले. विठ्ठल ज्ञानोपारायांची विद्वत्ता अनेकांनी स्वीकारली. महाराज ज्ञानोपाराय अवताराला आल्यानंतर उपजाताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगानी चांगदेव. ज्ञानोपाराय मृतिमंत ज्ञानाचा पुरस्कार करणारे महात्मे आहेत. तू तव ज्ञानाचीच मूर्ती असं म्हटलेलं आहे. ज्ञानोपाराय म्हणजे ज्ञानाची मूर्ती आहे. सागर आहे असे पहिले विद्वान ज्ञानोपाराय या मृत्यू लोकांमध्ये आपल्या भारतवर्षाला लाभले. दुसरे विद्वान मला असं वाटतं आपल्या हिंदू धर्माची जी हिंदू धर्म ग्रंथ आहे शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये नेऊन त्या ग्रंथाची थोरवी गाणारा महात्मा हा दुसरा विद्वान. कोण? स्वामी विवेकानंद. ऐका कुशाग्र बुद्धिमत्ता. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद आपला हिंदू धर्माचा गीता ग्रंथ घेऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जातात त्यावेळेला त्या द्वारामध्येच अशा भोग व्यवस्था ठेवलेल्या वस्तू गोड चिंतन आहे महाराज. आणि त्या वस्तू ठेवलेल्या असताना येणाऱ्या पाहुण्याने त्यातली एक वस्तू घ्यायची आपल्यासाठी भेट म्हणून आणि पुढे चालायचं. स्वामींची वेळ आली. स्वामींनी प्रवेश केला. हातामध्ये ग्रंथ आहे आणि असा प्रवेश केल्यानंतर त्या वस्तू पाहिल्या तर त्यातलं काय घ्यावं विचार करू लागले. तर स्वामींनी त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये असलेल्या खडावा म्हणजे चपला घेतल्या आणि पुढे चालू लागले. एका विचारवंतांनी विचारलं स्वामी अशा अनेक वस्तू या ठिकाणी चांगल्या चांगल्या ठेवल्या तुम्ही चपला का घेतल्या? कुशाग्र बुद्धीच्या स्वामींनी उत्तर दिलं म्हणले भल्या माणसा मी चप्पलच का घेतली याचं कारण असं आहे तुमची संस्कृती ही भोग प्रधान असल्यामुळे ती मी माझ्या पायाखाली तुडवण्याकरता ती चप्पल घेतली आणि माझी संस्कृती ही त्याग प्रधान आहे म्हणून माझ्या डोक्यावर फेट्याच्या द्वारा ती माझ्या डोक्यावर ती मिरवतोय. हे काय गोड उत्तर दिलं महाराज कुशाग्र बुद्धीचे. ज्यावेळेला धर्मग्रंथ तिथे दिला तर सगळ्यात शेवटी घातला तो सगळ्यात पायात जवळ घातला ग्रंथांच्या सगळ्यात शेवटी. स्वामींना
एकाने विचारलं, असं वाटलं खाली ठेवल्या राग येईल, माझा ग्रंथ खाली ठेवला. पण स्वामींना विचारलं, स्वामी तुमचा ग्रंथ, तुमचा भारताचा ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवलाय, तुमचं काय म्हणणं आहे? स्वामी म्हणले, वा रे वा, हे तर अगदी योग्यच ठिकाणी ठेवलेलं आहे. मला सर्व ग्रंथाचा पाया म्हणजे माझा गीता ग्रंथ आहे, म्हणून त्याची जागा तीच आहे. बरोबर आहे? आणि मग त्या विचारवंतांनी तो ग्रंथ काढला आणि असा मध्यभागी ठेवला. आता स्वामी तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्वामी मागं फिरले नाही. स्वामी म्हणले, वा रे वा, सर्व शास्त्रांचा गाभा म्हणजे माझा गीता ग्रंथ आहे. आणि मग तो ग्रंथ पुन्हा काढला आणि वरती ठेवला. म्हणले, आता तर तुम्ही कळसाच काम केलं. याला कुशाग्र बुद्धी लागते महाराज, ध्यानात ठेवा. असे अनेक महात्मे ऐका. बादशहाच्या दरबारामध्ये एक विद्वान होऊन गेला आणि एक भोजराजाच्या दरबारामध्ये एक विद्वान होऊन गेला. बादशहाच्या दरबारामध्ये बिरबल विद्वान झाला आणि भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास विद्वान होऊन गेले. विठ्ठल भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास, विद्वत्ता प्रचूर असलेले कालिदास, विद्वान कालिदास. एकदा त्या भोजराजाला लहर आली. काय लहर आली आहे का? राजाला कधी लहर येऊ शकते महाराज, आहे का नाही? आपल्या राजाला सुद्धा लहर येते मधी मधून, आहे का नाही? कधी दिवे लावायला लावतात, तर कधी टाळ्या, कधी शंख वाजवायला लावतात, तर कधी थाळी वाजवायला लावतात. लहर काय सोपी नाही, आहे का नाही? पाठीमागच्या वर्षी एक लहर आली होती आपल्या राजाला. हर घर घर झेंडा, आहे का नाही? तिरंगा आला पाहिजे. लहर, त्या राजाला लहर आली. एकदा बादशहाला सुद्धा लहर आली महाराज. बादशाला काय लहर आली ऐका, तुम्हाला सांगतो. बादशाह म्हणाला, बादशाने सगळ्यांना जवळ बोलावून घेतलं आणि मग बिरबलाला जवळ बोलावून घेतलं. बिरबलाला बादशाह म्हणू लागला, बिरबल, जैसे राम का रामायण बना वैसे मेरा भी रामायण बनना चाहिए. कोण म्हणलं? बादशाह म्हणला. लहर आली बादशाला. त्यावेळेला बिरबल म्हणला, हीच एक संधी आहे सुट्टी घेण्याची. आणि मग ठीक है राजे साहब, आपका रामायण बन जाएगा, मगर इसके लिए दो बात जरूरी है. काय पाहिजे सांगा. त्यावेळेला बिरबल म्हणला, इसके लिए 1 कोटी रुपये चाहिए. मग म्हणले, देऊन टाका याला. आणि 3 महीने की छुट्टी चाहिए. मग काय महाराज, रुजू 3 महिन्याची सुट्टी सुद्धा मंजूर झाली. 1 कोटी रुपये दिले आणि मग बिरबलाने आपल्या परिवारासहित विमानाचं तिकीट काढलं. कुठं काढलं सांगू तुम्हाला? डायरेक्ट त्याने गुवाहाटीचं तिकीट काढलं. मग तिथं जरा व्यवस्थित चांगलं आहे, रम्य ठिकाण आहे. आणि मग 3 महिन्याची सुट्टी मस्त निवांत राहिला. बिरबल म्हणला, हा बावळट राजा, याला कळत नाही रामाचं रामायण होत असतं, याचं कसं काय रामायण होईल? म्हणून द्या म्हणले. अंधेरी नगरीन बेबुद्ध राजा 3 महिने सुट्टी काढली. सुट्टीचा शेवटचा दिवस होता आणि मग 3 महिन्यात बिरबलाने जेवढे पेपर वाचले तेवढे अशी गड्डीच करून ठेवली अशी. आणि मग ती असं सगळं गाठोडं घेऊनच दरबारात आला सुट्टी संपल्यावर. आणि मग बिरबल आला. राजा म्हणायला लागला, बिरबल बताओ हमारा रामायण बना की नहीं. त्यावेळेला बिरबल म्हणला, राजे साहेब रामायण आपका बन चुका है. म्हणले, बरोबर, बस एक बात की कमी है. काय कमी आहे विचारलं. म्हणले, जैसे राम की सीता रावण ने चुराई थी, आप बताओ आपकी बेगम किसने चुराई है. एवढं लिहिलं की रामायण पूर्ण झालं. ज्या वेळेला बेगमचं नाव मध्ये आलं त्यावेळेला बादशाह म्हणला, बेगम अशी टुळटुळून लाल गुंड टोमॅटो करूनच बघायला लागले. त्यावेळेला बादशाहच्या लक्षात आलं गिराईक रागावलेला आहे, आता आपण थांबलं पाहिजे. बादशाह म्हणला, बिरबल छोड़ दो रामायण को. बिरबल म्हणला, छोड़ दो तो छोड़ दो, हमको क्या करना. पुन्हा राजाला लहर आली. पुन्हा म्हणला, ठीक आहे, आपलं नाही रामायण झालं तर काय हरकत नाही, महाभारत होईल. पुन्हा बिरबल हमारा रामायण नहीं बना तो क्या हुआ, हमारा महाभारत बनाओ. बिरबल म्हणला, ठीक है राजे साहब, महाभारत बनाएंगे. बोले, क्या लगेगा इसके लिए.
त्याने अमाऊंट जरा वाढून घेतली आहे का नाही. 10 कोटी लागेल आणि 6 महिन्याची सुट्टी लागेल, कारण रामायणापेक्षा महाभारत मोठा आहे का. दिली महाराज सुट्टी. पुन्हा 6 महिन्याची सुट्टी काढली. 6 महिने सुट्टी संपली आणि मग शेवटच्या दिवशी पुन्हा तसंच एक गाठोडं घेऊन आला. बादशाने विचारलं, बिरबल हमारा महाभारत बना की नहीं बताओ. त्यावेळेला बिरबल म्हणला, राजे साहेब आपका महाभारत बन चुका है, बस एक बात की कमी है. बोले क्या कम है. जैसे महाभारत में द्रौपदी के 5 पति थे, वैसे हमारी बेगम साहिबे के बाकी के 4 बताओ. बिरबलाला बादशाह म्हणला, छोड़ दो महाभारत को. बिरबल म्हणला, छोड़ दो तो छोड़ दो, हमको क्या करना है. तशी भोजराजाला सुद्धा लहर आली आणि भोजराजाने असे वरती हात केले. माझे तर हात दिसताय सगळ्यांना. असे वरती हात केल्यानंतर भोजराजा म्हणाला, सांगा सगळ्यांनी. सगळे राज्यातले विद्वान असे जवळ बोलावून घेतले. सांगा माझे तर हात सगळ्यांना दिसतायत का. हात म्हणा दिसताय ना. आणि मग भोजराजाने प्रश्न विचारला, सांगा नाहम कशामी रोम करतले. सांगा माझ्या तळहातावर केस का नाही. सगळे विद्वानांनी सगळे ग्रंथ पाहिले पण या प्रश्नाचं उत्तरच भेटे नाही. सगळे टेन्शन मध्ये आले. आणि मग त्याच विद्वानांच्या यादीमध्ये कालिदास बसलेले होते. सगळ्यांनी कालिदासांकडे पाहिलं. म्हणले तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. सगळ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करा. कालिदास उभे राहिले. राजाने प्रश्न विचारला, सांग कालिदासा नाहम कशामी रोम करतले. माझ्या तळहातावर केस का नाही. त्यावेळेला कालिदासाने सांगायला सुरुवात केली. म्हणले राजे साहेब दानशूरांच्या यादीमध्ये पहिला नंबर तुमचा आहे. वा वा मी दानशूर आहे. आनंद वाटला राजाला. पहाटे 4 वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही दान देत राहतात म्हणून त्यांना आलं की नाही. दान तुम्ही देत राहतात म्हणून तुमच्या तळहातावरचे केस गेले. ते बाकीचे विद्वान डोकं खाजवायला लागले. म्हणले वा रे प्रश्न वा रे उत्तर. राजा म्हणला केस का नाही माझ्या तळहातून. हा म्हणतो दान देऊन गेले. आणि मग बाकीचे काही शांत राहिलेच नाही. त्यांनी कालिदासाला विचारलं. म्हणले काय रे कालिदासा राजाचे देऊन गेले. अरे पण तुझ्या तळहातावर नाही ना, तू काय दिलं कुणाला. कालिदास म्हणला सोपं आहे. राजाचे देऊन गेले आणि राजा पहिलं दान रोज मला देतो. म्हणजे राजाचे देऊन गेले आणि माझे घेऊन गेले. विद्वान म्हणले वा रे वा राजाचे देऊन गेले आणि तुझे घेऊन गेले. पण अरे आम्हाला राजाने कधी दान दिलं नाही. आमचे कसे गेले. राजा असं विचारल्यानंतर कालिदासांनी लगेच चटकन उत्तर दिलं. राजाचे देऊन गेले, माझे घेऊन गेले आणि तुम्हाला काही भेटलं नाही. नुसते रिकामे चुळून गेले. म्हणजे याच्याकडे बुद्धी होती, याच्याकडे कुशाग्र बुद्धी होती म्हणून त्याला योग्य उत्तर देता आलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे शरीराच्या बळापेक्षा बुद्धीचं बळ अतिश्रेष्ठ आहे. बुद्धीचं बळापेक्षाही एक बळ श्रेष्ठ आहे. त्याला पैशाचं बळ म्हणा, त्याला सत्तेचं बळ म्हणा. बरेच विद्वान पैशावाल्याच्या घरी नोटा मोजायला कामाने आहेत महाराज. बरोबर आहे की नाही. म्हणजे विद्वानापेक्षा धनवान मोठा आहे, श्रेष्ठ आहे. आणि धनवानापेक्षाही सत्तावान मोठा आहे. बरोबर आहे की नाही. आणि मग प्रश्न तसाच आहे यातलं कोणतं बळ तुकोबारांकडे आहे. म्हणून तुकोबारा स्वतःला बलवान मानतात. मला असं वाटतं तुकोबारांकडे शारीरिक बळ म्हणावं तर तुकोबारा दुर्बळ होते. तुकोबारा स्वतः म्हणतात. तुकोबारांकडे बुद्धीचं बळ म्हणावं तर तुकोबारा म्हणतात मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. आणि मग तुकोबारा धनवान म्हणावं तर तुकोबारा म्हणतात आम्ही सदैव सुडके. तुकोबारा सत्तावान म्हणावा तर तुकोबारा म्हणतात कोपला पाटील गावीची ही लोक. म्हणजे सत्ताही नाही, संपदाही नाही, बुद्धीचं बळही नाही आणि शरीराचंही बळ नाही. मग तुकोबारांकडे नेमकं कोणतं बळ आहे तर ऐका. या भौतिक बळांच्या पैकी एकही बळ तुकोबारांकडे नाही. मग कोणतं बळ आहे. तुकोबारांकडे अलौकिक बळ आहे. ते बळ कोणतं.
भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता अलौकिक वैराग्य नावाचं बळ तुकोबारांकडे असल्यामुळे म्हणून तुकोबाराय स्वतःला बलवान म्हणतायत. ऐका, वैराग्याचं बळ आमच्याकडे असलेलं वैराग्य वेगळं आणि तुकोबारांकडे असलेलं वैराग्य वेगळं. विठ्ठला दोन प्रकारची वैराग्य, एक जिहासा वैराग्य आहे आणि दुसरं जिज्ञासा वैराग्य आहे. जिहासा वैराग्य कशाला म्हणायचं? संसारामध्ये पावलोपावली निर्माण होतं त्याला जिहासा वैराग्य म्हणा आणि परमार्थामध्ये साधनेच्या द्वारा निर्माण जे होतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणा. ऐका, जिहासा वैराग्य न टिकणार आहे आणि जिज्ञासा वैराग्य नित्य राहणार आहे. मग जिहासा वैराग्य जे आहे ते आम्हाला प्राप्त होतं आणि जिज्ञासा वैराग्य जे आहे ते साधू महापुरुषांना प्राप्त होतं. ते साधू महापुरुषांना प्राप्त झालेलं वैराग्य भगवत प्राप्ती करता उपयुक्त आहे. विठ्ठल जिहासा वैराग्य नुसतं वैराग्य असतं पण जिज्ञासा वैराग्याला जोडी विवेक असतो. महाराज तुकोबारांकडे ते आहे. विवेकासहित वैराग्याचे सहित असलेलं धगधगीत वैराग्य तुकोबारांकडे आहे. तुकोबारांचं वैराग्य कसं आहे का? तुकोबारा भंडाऱ्याच्या डोंगरावर भजन करण्याकरता जायचे. पण तुकोबारांचं भजन हे कसं असायचं ऐका. आमचे गुरुजी पाठामध्ये, भोले बाबा पाठामध्ये सांगायचे. म्हणजे प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ म्हणे विठ्ठल महाराज भोले बाबा सांगायचे पाठामध्ये. 3 प्रकारची भजन करणारी माणसे मृत्यू लोकामध्ये. पहिला वर्ग पोटासाठी भजन करणारा आहे, पोटोबा करता भजन करणारा पहिला वर्ग. दुसरा वर्ग नोटोबा करता भजन करणारा. पण तुकोबारांचं भजन हे वेगळ्या पद्धतीचं आहे. तुकोबारांचं भजन ना पोटोबा करताय, तुकोबारांचं भजन ना नोटोबा करताय. माझ्या तुकोबारांचं भजन तर पंढरपूरच्या विठोबा करताय. पंढरपूरच्या विठोबा. त्याचा परिणाम आहे का काय महाराज? तुकोबारांचं भजन सुरू झाल्यानंतर प्रकृतीने तुकोबारांना भजनामध्ये सहभागी व्हावं, सहकार्य करावं. काय गोड आहे. पक्षी ही सुस्वरे भजन असे दंग झालेले तुकोबार आहे.
दंग झालेले, रममाण झालेले, अंतर्मुख झालेले तुकोबारा. आणि मग देहूतल्या काही कर्मठ लोकांनी तुकोबारांचं भजन भंग करण्याकरता एका वेश्येला तिथे पाठवलं. नाना शृंगार करून तुकोबारांच्या समोर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयास करायला लागले तुकोबारांना जाग करण्याकरता. पण तुकोबारा आहेत ते वैराग्याने भरलेले तुकोबारा आहे, तिचा परिणामच होईना तुकोबारांच्या वरती. म्हणून बराच वेळ झाला तुकोबारांचं भजन भंग होईना म्हणून स्पर्श केला. महाराज, तुमच्या करता मी या ठिकाणी आलेले आहे. सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं तर बाई दिसली असती. तुकोबारांनी डोळे उघडल्यानंतर सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं तर बाई दिसली असती. पण वैराग्य दृष्टीने पाहिल्यामुळे त्या बाईमध्ये तुकोबारांना त्यांची आई दिसली. आणि तुकोबारा बोलले, महाराज जाईव तुम्हाते बोलले, हे मा, आम्ही विष्णुदासा तैसे न हो. हे मा, आम्ही विष्णुदास आहोत आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये दोन गोष्टीचा विटाळ मानलेला आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीचा? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, पराविया नारी माऊली समान. हे आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही काय केलेलं आहे? विटाळ मानलेला आहे. म्हणून हे मा, आम्ही विष्णुदास आहोत म्हणून आमच्याकडून ती अपेक्षा करू नये. जाईवो. मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळा वैराग्य तुम्हाला काय सांगावं. विठाल ज्या संस्थेमध्ये आम्ही 4 वर्ष अध्ययन केलं असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास तुम्ही करा. महाराज पुण्याच्या सारसबागेमध्ये सद्गुरु जोग महाराज ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगायचे. 9व्या अध्यायामध्ये भक्तियोगाचं गोड चिंतन सुरू होतं. आणि मग अशा वेळेला असं रंगात आलेलं प्रवचन चिंतनिका सगळे आनंदाने सात्विक वातावरणामध्ये नाहून निघणारे सद्गुरु जोग महाराजांचं प्रवचन. काही वक्त्यांचं बोलणं हे मनोरंजनाचं असतं, तर काही श्रेष्ठ वक्त्यांचं बोलणं हे परिवर्तनाचं असतं. त्यामध्ये सद्गुरु महाराजांचं जे बोलणं आहे ते परिवर्तनाच्या दृष्टीने असल्यामुळे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरु जोग महाराज. आणि प्रवचन सुरू होतं. असं गोड प्रवचन, टाचणी पडली तरी आवाज येईल असं गांभीर्याने सजलेलं वातावरण. आणि मग सगळ्याचे स्तब्ध झालेले सद्गुरु जोग महाराज प्रवचन सांगत होते. अचानक रस्त्याने एक सावकार चालू लागला. एवढी शांतता, निरव प्रसन्नता, समाधान पाहिलं आणि 2 मिनिटं बसावं असं वाटलं. कुणाला? सावकाराला. सावकाराने 2 मिनिटं बसावं म्हणून प्रवेश केला आणि 2 तास तिथे बसला. सावकाराला आनंद वाटला. वा रे वा, असा आनंद मी माझ्या जीवनात कधी भोगलेलाच नाही. म्हणून आनंद वाटला. आणि आनंद वाटल्यानंतर मनामध्ये विचार निर्माण झाला की काय गोड महाराजांची वाणी आहे, काय प्रासादिक वाणी आहे. महाराजांच्या वाणी मध्ये प्रत्यक्ष सरस्वतीचं दर्शन होतं. अशा अधिकारी संपन्न महात्म्याने जर आपल्या घरी येऊन जर पायाने स्पर्श केला घराला तर माझं घर धन्य होईल, माझं जीवन धन्य होईल, माझा परिवार धन्य होईल. म्हणून प्रवचन संपलं आणि आलन पाय पकडले. पाय पकडल्यानंतर महाराजांना विनंती करू लागला, महाराज तुम्ही माझ्या घरी उद्या आम्हाला दर्शन देण्याकरता या. महाराज जोग महाराज म्हणले, बाबा परमार्थाच्या सोडून वैयक्तिक मी कोणाच्या घरी जात नाही बाबा. आणि मग सावकार म्हणला, महाराज जसं इथं तुम्ही 1 तास प्रवचन केलं ना तसं 1 तासाचं प्रवचन तुम्ही माझ्या घरी करा, काय अडचण आहे. सद्गुरु जोग महाराज म्हणले, भल्या माणसा
मी हे परंपरेचं व्यासपीठ सोडून मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. इथं माझे परंपरेचे श्रोते आहेत, हे परंपरेचं व्यासपीठ आहे, ते व्यासपीठ सोडून वैयक्तिक मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. तो म्हणला महाराज असं करू नका, माझी प्रांजळ इच्छा आहे, तुम्ही माझ्या घरी उद्या 1 तास प्रवचन करावं अशी माझी तीव्र इच्छा आहे, तीव्र जिज्ञासा आहे. सद्गुरु जोग महाराज नाही म्हणायचे, तो म्हणायचा तुम्ही आलेच पाहिजे. शेवटी त्याच्या मनात असा विचार आला की महाराजांना अशी शंका असेल की उद्या मी प्रवचनाला महाराजांना नेल्यानंतर महाराज मला दान दक्षिणा देणार नाही, म्हणून महाराज नाही म्हणतात की काय. त्यावेळेला सावकार म्हणला ऐका महाराज, अशी मनामध्ये चिंता करू नका, उद्या जर तुम्ही माझ्याकडे 1 तास प्रवचन केलं तर त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो. बघा किती देतो, 1 लाख रुपये. म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वीचे 1 लाख आहे बरं का, आत्ताचे नाहीये. 150 वर्षापूर्वी 1 तासाचे 1 लाख रुपये देणारा माणूस समोर उभा आहे सावकार जोग महाराजांच्या, आणि देव करू लागलेला आहे. त्यावेळेला 1 लाख रुपये देतो महाराज, नाही म्हणू नका. त्यावेळेला जोग महाराज म्हणले नाही रे बाबा, 10 लाख जरी दिले तरी मी तुझ्याकडे येणार नाही. का, माझ्या साधनेला पैशात मोजायला लागला, आता तुझ्याकडे येणार नाही. लाल डोळे केले त्याने, राग आला त्याला. तो म्हणला वा रे वा, अरे 1 लाख रुपये द्यायला लागलो 1 तासाचे तरी महाराज नाही म्हणतात. असं कुठे असतं का? अहो एरवी किती काय महाराज आहेत, एका गाण्याचे 50-50 घेतात, काही आडेवेळे घेत नाही, आणि तुम्ही 1 तास प्रवचन करायचे नाही म्हणायला लागले, 1 लाख रुपये द्यायला लागलो. महाराज ऐका, 1 तासाच्या प्रवचनाच्या बदल्यात 1 लाख रुपये देणारा पठ्य महाराष्ट्रात भेटणार नाही तुम्हाला, नाही म्हणू नका. सद्गुरु जोग महाराज काय सामान्य होते, अशा बाह्या माग सारल्या महाराज. आणि जोग महाराज म्हणले हे माझ्याकडे बघ, खरंय तुझं, 1 तासाच्या प्रवचनाच्या बदल्यात 1 लाख रुपये देणारा पठ्य महाराष्ट्रात भेटणार नाही, मला बरोबर आहे. पण माझं पुढचं वाक्य ध्यान देऊन ऐक, त्या 1 लाखाला सुद्धा हसत हसत लाथ मारणारा पठ्य तुला जगभरात भेटणार नाही. याला वैराग्य म्हणतात, बरं याला वैराग्य म्हणतात. कदाचित जोग महाराजांच्या जागेवर 2025 मधला एखादा असता तर तो म्हणला असता सावकार साहेब 1 तास कशाला, 8 दिवस करू आपण, आहे का नाही, वेळच वेळ आहे आमच्याकडे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, याला जिज्ञासा वैराग्य म्हणायचं. आणि असं जिज्ञासा नावाचं वैराग्य तुकोबारांकडे असल्यामुळे तुकोबारा स्वतःला बलवान मानतात, आणि म्हणून त्या वैराग्याच्या द्वारा ज्याला प्राप्त करायचं आहे तोही बलवान आहे, आणि म्हणून त्याच्या आम्ही अंकित असल्यामुळे आम्ही झालो बळीवंत. अभंगाचं बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित,
याच्या द्वारा मी परमात्म्याला प्राप्त केलं. आणि तो परमात्मा कसा आहे तर बळीयाचे अंकित. बळी आहे तो हा देवांचाही देव. बळीया माझा पंढरीराव असा बलवान भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याचे आम्ही अंकित झालेलो असल्यामुळे आम्ही झालो बळीवंत. आणि बलवान आम्ही झालेलो असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये संसाराच्या संबंधाने आसक्ती राहिलेली नाही, ममत्व राहिलेलं नाही. कशाप्रमाणे महाराज म्हणतात एकादशी असावी आणि एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खाल्लेली असावी. बरोबर आहे. आता एकादश म्हणजे एकादशीचा व्रत हे 3 दिवसाचं असते बरं का. 3 दिवसाचं म्हणजे दशमीला सकाळी जेवण करायचं आणि त्याच्यानंतर उपवास पकडायचा, संध्याकाळी जेवायचं नाही. आणि मग एकादशीला दिवसभर उपवास करायचा, अहर्निशी भगवंताचं स्मरण करायचं. एकादशीचा जागर, पहाटेचा द्वादशीचा काकडा आणि काकडा झाल्यानंतर मग द्वादशीचे पारणं सोडायचे. पारणं सोडल्यानंतर द्वादशीला तुम्ही भोजन केलं की पुन्हा द्वादशीला जेवण करायचं नाही. आणि मग त्रयोदशी पासून सुरुवात. असं 3 दिवसाचं हे व्रत आहे. पण आपण काही एकादशीला एवढे काही टेन्शन घेत नाही, आहे का नाही? कारण लोक 3 दिवसाचं म्हटलं तर घाबरतात, म्हणले नको बाबा ती एकादशी पासून लांब राहतात. म्हणून आमची लोक सांगतात बाबा दिवसभर चर एकादशी कर. आणि मग एकादशीचं असं असतं महाराज, दशमीच्या दिवशी कार्यक्रमाला गेल्यानंतर लोक म्हणतात महाराज पोटभर जेवा बरं का, उद्या काय आहे एकादशी आहे. आणि मग 2 घास जास्तीचे खाल्लेले असतात. एकादशीच्या दिवशी सुद्धा पंचपक्वान्न आता उपवासाचे निघालेले आहेत. महाराज मस्त होऊ द्या, कारण आज काय आहे एकादशी आहे. आणि द्वादशीला सुद्धा पंचपक्वान्नच असतात. महाराज पोटभर घ्या बरं का, कालची काय होती एकादशी होती. बघा आपली एकादशी आता आहे काय. महाराज आमच्या गावातला एक म्हणला महाराज कधी एकादशीने मोठीच एकादश धरली. म्हणले मी पण काय सांगावं लय त्रास झाला म्हणले. आणि म्हणलं कसं काय एका धरली. काय नाही महाराज एकादशी धरली, सकाळी सकाळी 1.5 डझन केळी खाल्ली म्हणले. आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 तासाने बायकोला सांगितलं 1.5 किलो साबुदाणा भिजवायला. बघा याची एकादशी. एवढा 1.5 किलो साबुदाणा खाल्ला महाराज. आणि 1.5 किलो जरा जास्तीच होतो नाही का. आणि मग थोडासा भिजायचा राहिला होता, पोटात गेला, भिजायला सुरुवात झाली. पोटात तो 1.5 किलो साबुदाणा परिपक्व झाला आणि मग मळमळ व्हायला लागली. तर पोटात 2 घास वाढवा झाले की मळमळ होते माणसाला. त्याला असं वाटायला लागलं आता एकाच मिनिटात आता काय होणार आपल्याला, बोला ना काय होणार. हा उलटी होणार. उलटी होणार असं त्याला कळालं तर धावत पळतच किचन मध्ये गेला. किचन मध्ये गेल्यानंतर असं पात्र घेतलं आणि त्या पात्रातच आता आपल्याला काय करायचंय उलटी करायची. तो म्हणला ही उलटी जर खाली पडली साबुदाणा सगळा तर पुन्हा 1.5 किलो भिजावं लागेल. एवढं मेंटेनन्स चांगलं नाही. मग उलटी झाल्यानंतर 2 तासांनी पुन्हा आपल्याला भूक लागणारच आहे. छान वाटायला लागलंय ना. आणि मग मस्त पैकी ती उलटी डब्यात भरली, झाकण लावलं आणि मस्त फ्रीज मध्ये ठेवलं. जमल का नाही ना जमणार. अहो हे ऐकायला सुद्धा कस तरी वाटायला लागलं. बरोबर आहे. म्हणजे उलटीच्या संबंध झालेल्या उलटीच्या संबंधाने आपल्या अंतःकरणात जसं किळस्वान आहे त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात संसाराच्या संबंधाने आमच्या अंतःकरणात आहे. वमनते मनी बैसलेशी विटले हे चित्त प्रपंचापासून. म्हणून त्या संबंधाने आमच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं आणि आम्ही त्या संसाराला काय केलं लात मारली. लाथाळीला संसार आणि केला षडभूमीचा मार. विठोबार
वैराग्य निर्माण झाल्याचा परिणाम असा झाला, संसाराचा त्याग केला, जनाचा त्याग केला, धनाचा त्याग केला आणि तनाचा सुद्धा तुकोबारांनी त्याग केलेला आहे. संसाराची आसक्ती नष्ट झाली, धनाची आसक्ती नष्ट झाली. तुकोबारांच्या लक्षात आला, अरे या धनाचा न धरी विश्वास जैशी तरोवर छाया. या धनावर विश्वास ठेवायचा नाही. धन म्हणजे माया स्वरूप आहे आणि माया ही दुःखजन्य असल्यामुळे मायेचा त्याग म्हणजे धनाचा त्याग आहे. तुकोबाराने शेवटी या तनाचा सुद्धा त्याग केला. तुकोबारांच्या लक्षात आलं, हे तन सुद्धा मला असं वाटतं फार गरजेचं नाही. शरीर म्हणजे साधन आहे आणि शरीराच्या द्वारा ज्या परमात्म्याला प्राप्त करायचं तो परमात्मा साध्य आहे. म्हणून साध्य प्राप्त झाल्यानंतर शरीररूपी साधनाला त्यागावं. तुकोबारांनी त्यागलं. जनतन धन केले तृणाही समाज, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. आणि मग तुकोबारा आता निर्विकल्प झाले, निष्कलंक झाले, तुकोबारा बलवान झाले. तुकोबारांना विचारलं, महाराज आता तुम्ही बलवान झालेला असल्यामुळे आता तुमचं काय असं राहणं कसं असणार आहे? तुकोबारा म्हणले, जगाच्या संबंधाने बाधक ठरणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहे त्या त्या आम्हाला बाधक ठरणार नाही. म्हणजे थोडक्यात जगाला ग्रासणारा काळ त्याच्या आम्ही माथ्यावर पाय देणार. ज्या ज्या मुक्ती देवाने समोर ठेवलेल्या आहेत त्या मुक्तीच्या त्या मुक्तीच्या माथ्यावर आम्ही पाय देऊन पुढे चालणार. आम्हाला कशाची आसक्ती राहिलेली नसल्यामुळे तुकोबारा बोलतात, तुका म्हणे आता